नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना स्वतःची दिव्यांग संस्था स्थापन करायची असेल किंवा ज्या लोकांकडे दिव्यांग संस्था आहे अशा सर्व संस्था चालकांसाठी किंवा सुरू करणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून 17 जून 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर झाला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी संस्थांची नोंदणी असेल व त्यांचे नूतनीकरण असेल त्याची कालमर्यादा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. आता कालमर्यादा म्हणजेच काय, तर तुम्हाला जी काही संस्था नोंदणी करायची असते किंवा नूतनीकरण करायचे असते यासाठी खूप जास्त वेळ लागत होता, खूप जास्त कागदपत्र लागत होते. त्यामुळे अनेक दिव्यांग संस्था सुरू करू शकत नाहीत अशा पद्धतीचं वातावरण राज्य सरकार प्रशासनाने तयार केलं होतं. तर अशा अनुषंगाने ही जी प्रक्रिया आहे किंवा ही प्रोसेस आहे ही अतिशय सोप्या पद्धतीने चालावी, दिव्यांग बांधवांनी दिव्यांग संस्था सुरू करून दिव्यांगांची सेवा करता यावी किंवा जे लोक दिव्यांग संस्था चालवत आहेत त्यांचे नूतनीकरण अतिशय सोप्या पद्धतीने व्हावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय ठिकाणी जाहीर झाला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये बघा महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 49 नुसार संदर्भ क्रमांक 2 अन्वये आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण हे मुख्य अधिकारी म्हणून या ठिकाणी त्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा, जोपर्यंत दिव्यांग हक्क अधिनियम 2016 कलम 50 नुसार एखादा व्यक्ती हा संबंधित अधिकाऱ्याकडून संस्था नोंदणी करत नाही तोपर्यंत त्याला त्या संस्थेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं काम करता येणार नाही अशा पद्धतीचा नियम आहे. आणि अशा अनुषंगाने राज्य सरकार प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी दिली की आत्ता जर समजा तुम्हाला दिव्यांग संस्था सुरू करायची असेल किंवा नूतनीकरण करायची असेल तर दोन पद्धती आहेत. त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 51(2) नुसार सक्षम प्राधिकारी नोंदणी प्रमाणपत्राचा अर्ज मिळाल्यापासून 90 दिवसाच्या आत अर्जदाराला नोंदणी प्रमाणपत्र मंजूर करेल व प्रमाणपत्र देण्यास नकार देईल. म्हणजे जर समजा आता हा महत्त्वाचा नियम असा आहे की 90 दिवसामध्ये तुम्हाला नोंदणी करून प्रमाणपत्र द्यायचं असतं किंवा जर तुम्हाला जर नोंदणी करून द्यायची नसेल तर त्यांना तशा संदर्भात सूचनासुद्धा करायच्या. फाईल किंवा प्रकरण असे प्रलंबित ठेवायचे नाही अशा पद्धतीचा महत्त्वाचा निर्णय. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2024च्या नियम 6 उपनियम 7 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी केलेला अर्ज प्राप्त झाल्यापासून 60 दिवसाच्या आत त्या संबंधित अधिकाऱ्याने त्याला जे काही प्रमाणपत्र आहे दिलं गेलं पाहिजे, नूतनीकरण करून दिलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि जर समजा हा जो निर्णय राज्य सरकार प्रशासनाने घेतलेला आहे आणि यामध्ये जर काही कसूर किंवा विलंब किंवा दुर्लक्ष झाल्यास संबंधित अधिकारी शिस्तभंगाविषयी चौकशीस व प्रचलित नियमानुसार करण्यात येणाऱ्या शिस्तभंगात्मक कारवाईस तो पात्र ठरणार आहे. म्हणजे जर समजा 90 ते या ठिकाणी 60 या दोन आकडे लक्षात ठेवायचे. या 2 दिवसांमध्ये जर समजा तुमची नोंदणी व नूतनीकरण जर झालं नाही तर संबंधित अधिकाऱ्यावरती शिस्तभंगाची कारवाई सुद्धा केली जाणार आहे. तर अशा पद्धतीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे. मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून अनेक दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला आहे की जे लोकांना दिव्यांग संस्था सुरू करायच्या आहेत किंवा ज्यांच्या दिव्यांग संस्था आहेत त्यांच्या नूतनीकरण करायचे आहेत, त्यामुळे ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून जाता जाता ज्या लोकांना दिव्यांग संस्था सुरू करायच्या आहेत त्यांना नेमकी प्रोसेस किंवा कार्यपद्धती, कार्यवाही किंवा किती खर्च येतो, कागदपत्र कोणते लागतात याविषयी माहिती जर हवी असेल तर तुम्ही कमेंट्स करा. नक्कीच चांगले जर कमेंट्स आल्या तर आपण त्यावरती नक्की व्हिडिओ बनवू आणि अशा सर्व दिव्यांग बांधवांना संस्था स्थापन करण्यासाठी मदत करूया. महत्त्वाची व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.